वहिनी जिंकतील. का बरं वहिनी? असं अजितदादा आहेत ना म्हणून ते. काय म्हणत तुमच्या? तुतारी सुप्रिया सुळे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नागरिकांच्या मनात काय आहे? एका बाजूला ताई उभे आहेत, एका बाजूला वहिनी उभे आहेत. सुनेत्रा वहिनी. वहिनी वहिनी पब्लिक बोलता है वो चाहेगा दादा, कोण? दादा आएगा. सुनेत्रा वहिनीची लढ सुनेत्रा वहिनी. का बरं सुनेत्रा वहिनींना का मतदान करावं? चांगले आहे, कार्यकर्ता म्हणून चांगले. तसं सांगणं जरा अवघड आहे कारण दोघी टॉप फाईट आहेत. हो. आणि दोघी एकाच घराण्यातनं आलेले आहेत, पवार घराण्यातनं. कुणाची हवा आहे वाटतं बारामतीमध्ये? घड्याळाचीच आहे मला तरी वाटतं. गडेलाची. हो. आता इथे तर सध्या सगळे ताईंची सुप्रिया ताईंची दिसती हवा. भाऊजाई जिंकल. भाऊजाई भाजप. भाजप. काय अजित दादाचे जरा जास्त चालले. पवार म्हणजे जरा आमच्या बाजूला आहे जरा त्याचे पाहिजे तशी प्रत्येक वेळेस एक माणूस नाही पाहिजे, नवीन चेहरा पाहिलं. अजित दादाची बाजू भक्कमवादची, त्यांच्या पत्नी उभे आहेत म्हणजे सुनेत्रा पवार. तुम्ही तर बारामतीकरांच्या मनात आता दोन्ही बाजूनी काहीच बोलता येत नाही. राम राम मंडळी, मी विष्णू साराप. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वारं? मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय. महाराष्ट्राची राजकीय स्पंदन टिपणारा हा शो पाहायला विसरू नका. लेट्स अप मराठी. या देशाचं ज्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागलंय त्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी आहे. यावेळेस पवार घराण्यामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतर थेट पवार घरातीलच 2 सदस्यामध्ये ही फाईट होत आहे. अर्थात अजित पवारांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्या कन्या आणि विद्यमान खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यात ही लढत होत आहे. ननंद भाऊजाईमध्ये ही लढत आहे. ज्या भावाने गेल्या निवडणुकीमध्ये आपल्या बहिणीचा प्रचार केला होता तेच बंधू अजित पवार आपल्या पत्नीचा प्रचार या निवडणुकीमध्ये करतायत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे असणार आहेत. यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचं देशाचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मतदारांच्या मनामध्ये काय आहे, या मतदारसंघातील जनतेचा कौल कुणाला आहे तेच आपण जाणून घेऊयात. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नागरिकांच्या मनात काय आहे? एका बाजूला ताई उभे आहेत, एका बाजूला वहिनी उभे आहेत. सुनेत्रा वहिनी. का बरं सुनेत्रा वहिनी? इतके दिवस खासदार सुप्रियाताई होत्या. त्याचं कारण असं आहे की सुप्रियाताईंनी 15 वर्ष त्या खासदार होत्या, पण जशी म्हणावी तशी काही प्रगती झालेली दिसत नाहीये. आणि आता वहिनींचं बघता, वहिनींनी समाजकार्य भरपूर केलेलं आहे. शेती माध्यम, पोल्ट्री व्यवसाय आणि त्यांचं एक फोरम आहे आणि हायटेक त्यांचं पार्क आहे. त्या सगळ्या माध्यमातून त्यांनी अति चांगली समाजसेवा केलेली आहे. महिलांच्यासाठी त्यांनी भरपूर चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की आता नवीन ह्याला संधी द्यायला काहीच हरकत नाहीये. बारामतीकरांचे प्रश्न सोडवतील का सुनेत्रा वहिनी? हे बघा, बारामतीकरांचे प्रश्न त्या कशा सोडवतील ते सांगते. एरवी दादा ज्यावेळेस उभे राहतात प्रचार ह्याच्या आपल्या आमदारकीच्या निवडणुकीला, तेव्हा दादा स्वतः कधीही प्रचार करत नाहीत. ते शेवटच्या दिवशी तिथं बारामतीत जाऊन एक सभा घेतात. त्याच्या आधी पूर्ण जे ही प्रक्रिया आहे त्यांच्या प्रचाराची ते वहिनी सांभाळत होत्या. त्यामुळे वहिनी कधीही त्यांना माहितीच आहे सगळं. त्यामुळे वेगळं काहीच नाहीये. त्या म्हणजे त्या खासदार होण्याच्या पूर्ण मेरिट आहे त्यांच्यामध्ये, ते करू शकतात असं मला वाटतं. सुप्रियाताई का नको बरं नेमकं? आता सुप्रियाताईंना संधी देऊन झाली की आता आता नवीन लोकांना द्यायला काय हरकत आहे, म्हणून बाकी काही नाही. मस्त वडाच्या झाडाखाली नाश्ता करतायत काही नागरिक. बघूयात बारामतीकरांचा कौल कोणाकडे आहे. ननंद आणि भाऊजाई दोघींमध्ये लढत होते. बारामतीकरांचा आणि या लोकसभा मतदारसंघातील लोकांचा कौल काय आहे? काय म्हणत तुमच्या? तुतारी सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे. हो. सुनेत्रा वहिनी उभे आहेत. सुप्रिया सुळे. सुनेत्रा वहिनी का नको? महायुतीच्या उमेदवार आहेत, अजित दादा आहेत त्यांच्यासोबत. ना, मला पहिल्यापासून सुप्रिया सुळेची. काय ताई, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा दिसते? वहिनी. वहिनी. ताई का नको? नाही, ताई नकोत असं नाही, पण आता नवीन चेहऱ्याला संधी देणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की एकदा आता वहिनींना संधी देऊन बघूया. वहिनींना झेपल का एवढं काम? खासदारकीचं काम मोठं असतं. का नाही झेपणार?
घराघरातून राजकारण खेळलेल्या आहेत त्या, त्यामुळे त्यांना झेपणार आणि त्या करून दाखवणार. वहिनी करू शकतील का काम? 100%. का मतदान करावं सुनेत्रा पवारांना लोकांनी? त्या महिलांसाठी आता सध्या खूप काटेवाडीत त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे आणि त्या आता या सिंहगड भागात सुद्धा ते चांगलं महिलांसाठी काम करणार आहेत. त्यामुळे आपण त्यांना संधी देऊया आणि आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकतो आज पण, की ताई तुम्ही शब्द दिला आता तो पूर्ण करा. पण अशी चर्चा आहे की सुप्रियाताई मोठा लीड घेतील, सुनेत्रा पवारांचं काही खरं नाही, अशा चर्चा सुरू आहेत. किती खरं आहे? चर्चा तर होतच राहणार, शेवटी मत तर वहिनींनाच जाणार. मतदान वहिनीला. मत वहिनींना. आता पहिल्यांदाच पवार कुटुंबातले 2 सदस्य उभे आहेत. एक सुनेत्रा वहिनी आहेत आणि दुसरे सुप्रिया सुळे आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणाचं पार्ट जड आहे? अजितदादांचं. आणि इतक्या दिवस सुप्रियाताई खासदार होत्या, आता त्यांना लोक कसे आहेत सगळं अवलंबून पब्लिक वर आहे ना. पब्लिक क्या बोलतीये? पब्लिक बोलताय वो चाहेगा दादा. कोण? दादा आएगा. दादांच्या मिसेस. नहीं दादा आएगा. बर दादा बड़े आदमी है यार. बर ऐसा क्या करता, बड़ा आदमी है वो, महाराष्ट्र का नेता है, बर. उसको आदरता सब आदमी. सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी दोघी उभे आहेत, ननंद भाऊजे. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? सुप्रियाताई. सुप्रियाताई. तुतारी. आणि वहिनीचं काय मग? वहिनींचा काय अजून राजकारणाचा अनुभवच नाही ना. संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आज त्यांनी 2दा स्वातंत्र्य पुरस्कार घेतलेला आहे, त्याच्यामुळे सुप्रियाताई. काय वाटतं तुम्हाला? सुनेत्रा वहिनी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ताई आहेत. सुनेत्रा वहिनीची लोट सुनेत्रा वहिनी का बरं? सुनेत्रा वहिनींना का मतदान करावं? चांगले आहे, कार्यकर्ता म्हणून चांगले. अजितदादाचा पाठिंबा आहे, महायुतीचे उमेदवार म्हणून द्यावं वाटतं. महायुतीच्या उमेदवार म्हणून चांगलं, पण ते काम करतील का खासदार म्हणून? हे करतील का? गॅरंटी. इतका कॉन्फिडन्स कसा काय? कुठल्या गोष्टीवर वाटतो तुम्हाला? अजितदादा मागे असतो पाठिंबा. मागे आहेत हा. आणि महायुतीचा पाठिंबा आहे. महायुतीचा पाठिंबा. हा. तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार येतील. सुनेत्रा पवार. का बरं? सुनेत्रा पवारांना अनेकदा प्रश्न विचारला जातो, त्या नवीन आहेत, त्यांना झेपेल का खासदारकी असं बोललं जातं. मोदींसाठी आम्ही म्हणतात, मोदींच्यासाठी आम्ही सुनेत्रा पवारांना मतदान करणार. मोदी सगळ्यांच्याकडनं काम करून घेतील बरोबर. का परिवर्तन पाहिजे बारामतीमध्ये? परिवर्तन नाही असं, आम्हाला मोदी देशासाठी पाहिजे. आम्ही देशासाठी परिवर्तन पाहिजे, बाकी काय. बारामतीमधून यावेळेस सुनेत्रा पवार येतील असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? नाही, मोदीसाठीच सुनेत्रा पवार द्यायला पाहिजे. सुनेत्रा पवार येतील. द्यायला पाहिजे. यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला या मतदारसंघात कोणाची हवा वाटते? हवा काय, आम्ही फिरलेलोच नाही, बघितच असतो आपण. तुमच्या मते सुनेत्रा पवार. हो बरोबर. काय वाटतं कुणाची हवा आहे बारामती लोकसभा मतदारसंघात, ताई की वहिनी? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई सुळे. अनेक जण बोलतात वहिनींची हवा आहे. काम नाही, काम नाही. पहिल्यांदाच. पाठीमागं बसलेल्यांना काय वाटतं बघू? सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई सुळे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वहिनी जिंकतील की ताई? वहिनी की ताई? वहिनी जिंकतील. का बरं वहिनी? असं अजितदादा आहेत ना म्हणून ते. बरं, वहिनी खासदार म्हणून काम करतील का? बहुतेक नाही वाटत, त्या पहिलीच टाइम बाहेर पडल्यात ना. पण संधी कुणाला दिली पाहिजे असं वाटतं? अजितदादाला दिली पाहिजे आता. अजितदादांना. हो पडतील त्या. कुटुंबातले 2 सदस्य उभे आहेत, एक सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई सुळे. सुप्रियाताई यायला. ननंद भाऊजाई मध्ये लढत आहे, ननंद भारी पडेल की भाऊजाई? तसं सांगणं जरा अवघड आहे, कारण दोघी टॉप फाईट आहेत आणि दोघी एकाच घराण्यातनं आलेल्या आहेत, पवार घराण्यातनं. होती आता इथं राजकारणात खासदारकीसाठी उभे आहेत. ननंद उभी आहे सुप्रिया सुळे आणि भाऊजाई उभी आहे सुनेत्रा पवार. कुणाची हवा आहे वाटतं बारामतीमध्ये? घड्याळाचीच आहे मला तरी वाटतं. घड्याळाची. का बरं सुनेत्रा वहिनीच्या बाजून बोलताय तुम्ही? सुनेत्रा वहिनी का खासदार आहेत? नाही म्हणजे त्यांच्याविषयी माहिती नाहीये, पण आता भाजप पण म्हणजे कमळ पण आहे ना त्यांच्यावर, त्यामुळे असं वाटतंय मैत्री असल्यामुळे. मैत्री असल्यामुळे. ताई तुम्हाला काय वाटतं, यांचं मत पटतंय? हो पटतंय ना. सुनेत्राताई परत निवडून येतील इथे? कारण त्यांची युती आहे ना कमलाबरोबर, म्हणून ज्यांना वाटतंय बीजेपी हवं ती लोक देणारच ना घड्याळाला. तुम्ही आता फिरताय, तुम्हाला काय वाटतं आजूबाजूला कुणाची हवा वाटते? आता इथे तर सध्या सगळे ताईंची सुप्रिया ताईंचीच दिसती हवा, पण आता लोक काय मत देतील त्याप्रमाणे. बर, हे म्हणतात सुनेत्रा पवार आणि हे ते त्यांची प्रतिक्रिया घ्या. तुम्हाला काय वाटतं? लोकांच्या कळून काय सांगता येत नाही. काय वाटतं भाऊजाई भारी पडेल नंदवर
की ननंद भारी पडेल भाऊजाईवर? भाऊजाई वारी पडत. भाऊजाई भारी पडेल. भाऊजाई काम करेल का बरं? सून आहे ना, पवारांची सून. माझ्या सुनाला काम करावंच लागतं ना. सून भारी पडेल ननंदवर. हो. ननंद उभी आहे सुप्रिया सुळे आणि भाऊजाई उभी आहे सुनेत्रा पवार. दोघींमध्ये फाईट आहे. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल, भाऊजाई की ननंद? आता काय ननंदीच म्हणायची. भाऊजाई की ननंद? कोण भाऊजाई कोण ननंद? भाऊजाई सुनेत्रा पवार आणि ननंद आहेत सुप्रिया सुळे. भाऊजाई जिंकल. भाऊजाई भाजप. भाजप. तर काय सुनेत्रा काही सांगू शकत नाही. भाजपचा आहे आम्हाला खात्री. अजितदादांचे मिसेस जिंकतील असं वाटतंय? हो. त्यांना खासदार म्हणून काम करता येईल का? करता येईल की नाही त्यांच्यावर आहे, पण निवडून आम्ही भाजपच्या याच्याने देणार त्यांना. बर. आता कितपत पहिल्यांदा बाहेर दिसतायत त्या, अनुभव आहे की नाही कशा वाटतात त्या, कशा वाटतात एकंदरीत? सांगण्याचं. सुनेत्राताई पवार उभे आहेत, म्हणजे शरद पवारांच्या सूनबाई आणि दुसऱ्या बाजूला त्यांची लेक उभी आहे. कुणाचं पालं जड वाटतं? अहो कोणी आलं तरी ते एकत्र होणार ना. एकत्र होणार. काय वाटतं तुम्हाला सध्या कुणाचं पार्ट जड वाटतंय? नाही, दोघांची टप फाईट आहे. टफ फाईट आहे. पण कुणाचा विजय होईल असं वाटतं तुम्हाला बरं? ते तर आता निश्चित नाही सांगता येणार. पण अंदाज तुमचा काय वाटतं? नाही, अंदाज पण तसा सांगता येणार नाही, कारण ग्रामीण भागावर जास्त अवलंबून आहे. बरं. आता बारामती लोकसभेचा प्रचार जोरदार सुरू आहे. ताई उभे आहेत, दुसरीकडे वहिनी उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला कोणाचा हवा आहे? शक्यतो मला असं वाटतं की दादाची टीम. दादाच्या मिसेसचं पार्ट जड आहे. जडे प्रचार चालू आहे. बरं, त्या खासदार झाल्या तर तुम्हाला असं वाटतं का की विकास होईल मतदारसंघाचा? आता काय तसं सांगावं, आतापर्यंत झालंच नाही. काय सांगावं त्याच्यामुळे? तुम्हाला असं वाटतं की घड्याळीचं आणि अजित पवारांच्या मिसेसचं पार्ट जड आहे? आता प्रचार तर रोज चालू आहे. म्हणजे त्यांची हवा जरा वाटते इकडे. वाटते. काका नमस्ते. काय वाटतं, काय बारामतीमध्ये कुणाची हवा आहे? काय अजित दादाचे जरा जास्त चाललंय. आता सुमित्रा पवार म्हणजे जरा आमच्या बाजूला आहे जरा त्यातले, त्याचं काही सांगता येत नाही, पण चालले. मुळशी या पट्ट्यामध्ये अजितदादांच्या पत्नीचं पार्ट जड आहे असं तुम्हाला वाटतंय? बरं, मग सुप्रियाताईंना 10 वर्ष याच्या आधी संधी दिली, आता सूनबाईला दिली पाहिजे असं वाटतं का? नाही, कसं होतं आता त्या दुही ननंद भावजा आहेत, पण आता दोघीतून आता शेवटी त्यांच्या एकीमेरीच्या ह्याच्यावर पण मत तू इंक फिरतात. म्हणजे फाईट टाईट येते. नक्की. पण भाऊजाई भारी पडेल का ननंदवर? नाही, तसं सांगता येत नाही. तराजू आहे ना, दुही सारखी. वारं कोणाचं दिसतंय? वारं आहेत आता अजित दादाच आहे, पण कसं सांगता येत नाही. आता कसं इकून बहीण पडली, इकून भाऊजाई पडली. शक्यतो कसं होतं, दुहीतून आहे ना कल जर फिरला तर अजित दादा पण निघू शकतो. असंही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपण येत आहे, तुम्हाला काय वाटतं कुणाची बाजू जरा भक्कम वाटते सध्या? तसं पाहिलं तर दोन्ही साईड भक्कम आहेत, कारण की जास्त मित्र काही पवार आहेत ह्या आत्ता आलेल्या आहेत आणि सुप्रियाताई ह्या पहिल्यापासून. तसं पाहिलं तर शरददादांचं पण पहिल्यापासून एकत्र असणं काम त्यांचं पण चांगलं आहे. हे आता जरी फुटाफूट झाली पण शेवटी एकच आहे. तुम्हाला काय वाटतं यावेळी सुनेत्रा पवारांना संधी दिली पाहिजेत का? पाहिजे तशी, प्रत्येक वेळेस एक माणूस नाही पाहिजे ना, कोणतरी नवीन चेहरा पाहिलंच ना. बारामती लोकसभा मतदारसंघाचं शेवटचं गाव पुण्याच्या बाजूचं असलेलं कासारसाई ग्रामपंचायतीच्या पारावर सगळे नागरिक बसलेले आहेत. त्यांच्या काय भावना आहेत, या मतदारसंघातील विकास कामं असतील काय, आता ननंद भावजेमध्ये ही खरं म्हणजे फाईट होते, त्यांच्या मनामध्ये काय आहे, काय माहोल आहे ते जाणून घेऊया. काका काय सांगाल, ननंद आणि भावजे दोघींमध्ये फाईट होते या मतदारसंघामध्ये, आतापर्यंत सुप्रियाताई खासदार होत्या, कामं झाले का आणि परिवर्तन यावेळेस होईल का? कामं बऱ्यापैकी केली, अशीच पुढे विकास आपल्या तालुक्याचा व्हावा असं आमची इच्छा आहे. पण यावेळेस आता अजितदादांच्या पत्नी उभ्या आहेत सुनेत्रा पवार, तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी, हे सगळ्या पार्ट्या एकत्र आहेत, त्यांचं पारडं जड वाटतं का की सुप्रियाताईंचं पारडं जड वाटतं? आम्हाला तर सुप्रियाताईंचं पार्ट जरा जड वाटतं, कारण पूर्वीपासून त्यांनी विकास करीत आल्या. आता हे तुमचं शेवटचं गाव बारामती लोकसभा मतदारसंघाचं, काय वाटतं तुम्हाला? ननंदन भावजाईची फाईट आहे, कोणाची बाजू भक्कम वाटते? अजितदादाची बाजू भक्कम वाटते. त्यांच्या पत्नी उभ्या आहेत म्हणजे सुनेत्रा पवार. का बरं त्यांना का मतदान केलं पाहिजे, का संधी दिली पाहिजे? अहो कसं आहे, दादांनी लय कामं केलेली बारामतीतून, मुळशी मधून. बरं, काय त्याच्या
त्यामुळे त्यांना संधी दिली पाहिजे. संधी दिली पाहिजे त्यांना. काय कामं केली बरं दादांनी? अहो दादांनी बहुतेक आहे ना हे रस्ते कुणाचे काय आले बाबा काय असन ते सॉल्व केले त्यांनी. काय वाटतं तुम्हाला? ननंद उभी आहे, भाऊजाई उभी आहे. बारामतीमध्ये पहिल्यांदा पवार घरातले 2 सदस्य उभे आहेत, अजितदादांच्या पत्नी आणि दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे. काय वाटतं तुम्हाला? काय आहे बारामतीकरांच्या मनात? बारामतीकरांच्या मनात आता या दोन्ही बाजूनी काहीच बोलता येत नाही. काही लोक म्हणतात बाबा दादांचं हे होईल, काही म्हणतात साहेबांचं काम होईल. पण आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मतदारांना, मतदार राजा. मतदारात आमच्या तर मायाच्या इच्छेने ताईंच्याच मागे लोक इकडे आहेत. काय वाटतं? एका बाजूला सुप्रिया सुळे उभे आहेत, दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पत्नी उभे आहेत. कोणाचं पारडं जड वाटतंय? तसं आता नक्की लगेच काय सांगता येणार वाचून. ते शेवटी लोकांच्या हातात आहे. कसं आहे की ते मोर आता नाही सांगता येणार. परिवर्तन होईल का बारामती मतदार? म्हणायला पण लगेच नाही सांगता येणार. पण परिवर्तन वाटतंय. वाटते. तुम्हाला काय वाटतं दादा? दोघे बी एकाच घरातले आहेत. आता दोघांचं एकदम पारडं जड आहे. अजित दादा भारी पडतील असं वाटतं का? असं नाही वाटत. आणि त्या पण भारी दोन्ही सारखेच आहेत.